नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला केदार काळे, माझ्याबरोबर आमचे आधीचे गटनेते कैलाश म्हात्रे, चंद्रशेखर वडे आमचे शिक्षण सभापती, त्याचबरोबर नियोजन सभापती अमोल पाटील, त्याचबरोबर आमचा बांधकाम इंजिनियर विपुल कोरफड हे इकडे हजर आहेत गणेश कुंडावर। आमची कारकीर्द एप्रिलमध्ये संपलेली आहे, पण आज आम्हाला जनतेसमोर एवढ्यासाठी यायला लागलेलं आहे की माझ्या कारकिर्दीत पालघरमध्ये खूपसा बदल झाला। या काउन्सिलमुळे सगळ्यांच्या मदतीने झाला, पण त्यामध्ये आम्ही 5 गार्डन्स म्हणजे साईनगरचं गार्डन, वजलीपारा गार्डन, युको बँकेच्या इथलं गार्डन, विष्णुनगरचं गार्डन, त्याचबरोबर गोटनपूरचं गार्डन, त्याचबरोबर लोकमान्य नगरचं गार्डन, नाना नानी पार्क, त्याचबरोबर हिंदवी मैदान, नवली तलावाचं सुशोभीकरण, त्याचबरोबर बरम्या तलावाचं सुशोभीकरण, देवीशहर रोड, 3 ते 4 जवळजवळ समाज मंदिरं, अशी विविध कामं, सोलर लाईट्स, त्याचबरोबर ज्यांना पाहिजे तिथे विद्युत लाईटचे पोल घातले, रस्ते पाड्यापासून ते शहरापर्यंत रस्त्याची कामं जेवढी करता येईल तेवढी सगळी कामं केली। आणि अशा वेळेला आमच्या ह्या गणेश कुंडाचं जे इतकं सुंदर गणेश कुंड बनवलेलं आहे, हे पाण्यात आम्ही सुंदर देऊळ बनवलेलं आहे, तर त्या देवळाबद्दल आणि ह्या कामाबद्दल आमचा एक माजी स्वीकृत सदस्य वारंवार भ्रष्टाचार झाला, काही प्रूफ नाही भ्रष्टाचाराचा, तरी ते वारंवार आरोप करत आहेत। म्हणून आज आम्हाला तुमच्या समोर यायला लागलेला आहे। तरी जनतेला माहिती आहे की हा जो ब्रिज दिसतोय, हा ब्रिज जो एस्टिमेटमध्ये होता, आपल्या टेंडरमध्ये लाकडी ब्रिज होता, आणि हा लाकडी ब्रिज आपल्याकडे भरपूर पावसाळा असतो आणि लाकडी फळ्यांचा ब्रिज होता, आणि त्या फळ्या ह्या पावसामुळे खराब होऊ शकतात आणि त्या खराब होऊन गुजरात सारखा अपघात इकडे होऊ नये म्हणून त्याच एस्टिमेटमध्ये चांगला स्टील कॉन्क्रीटचा हा ब्रिज बनवून घेतलेला आहे। त्याचबरोबर तो जो कळस दिसत आहे, तो कळस हा 7 फुटी कळस होता, पण ठेकेदाराने आणि घुमटाचा आकार होता असा, तो ठेकेदाराला सांगून आम्ही 18 फुटाचा कळस केला आणि इतका सुंदर कळस नांदेडहून कारागीर बोलवून तो कळस बनवून घेतला, आणि आज ह्याच्यामुळे पालघरची शोभा वाढलेली आहे। त्याचबरोबर हा जो विसर्जन घाट इकडे सगळा बनवला, आज पालघरमध्ये गणपती विसर्जन झालं तर ह्या घाटाला तडा पडतील अशा काही लोकांनी उगीच विरोध करायचा म्हणून विरोध केला, पण या वर्षी 18 फुटी 22 फुटी गणपतींचं इथे विसर्जन झालं आणि गणपतीच्या संख्येत पण वाढ झाली, तरी इथे साधा एक तडा किंवा चीरही गेली नाही। मग कुठे भ्रष्टाचार झाला? आणि त्याचप्रमाणे ही गणेश कुंडाच्या बाजूची जी दोन्ही बाजूची शिल्लक जागा आहे ती प्रशासन आपल्या लेवलवर ताब्यात घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहे, हो की नाही बिलकुल? आणि मी असं म्हणते की आज हिंदू स्मशानभूमीचं काम सुद्धा या नतरद्रष्ट व्यक्तीमुळे थांबलेलं आहे। तर पालघरच्या जनतेने ह्याच्यातून बोध घ्यावा की प्रत्येक विकास कामाला एखादी व्यक्ती का विरोध करते। गार्डनचं काम सुरू झालं, विरोधाला पोचणार, हिंदू स्मशानभूमीचं काम सुरू झालं, विरोधाला पोचणार, कुंडाचं काम सुरू झालं, विरोधाला पोचणार। तर मला असं वाटतंय जनता एकदम सुज्ञ आहे। आणि त्याचबरोबर मला हे पण सांगायला आनंद होतोय की गणेश कुंडाचं जे 2nd फेजचं काम सुद्धा आमच्या कारकिर्दीत सुरू झालेलं आहे। आणि नेहमी दान हे गुप्त दान असतं, पण आज मला जनतेला हे सांगावंसं वाटतंय की मंदिर बनल्यावर मूर्त्यांचा खर्च कशातही नव्हता, प्राणप्रतिष्ठेचा खर्च कशातही नव्हता, पण तो आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही हा खर्च करून आज मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आहे। तरी ह्या गणेश कुंडाचा जेव्हा प्लान पास केला किंवा विषय पास केला तेव्हा हे स्वीकृत सदस्य सभागृहात हजर होते आणि सगळ्या सदस्यांनी मिळूनच हे प्लान सगळं पास केलेलं आहे। आणि प्रशासनाला आमची सुद्धा मागणी आहे की जर ह्याच्यात कोणी कोणत्या लेवलवर भ्रष्टाचार केला असेल तर त्याची योग्य ती चौकशी करावी, आणि नुसतं कागदपत्री किंवा नुसतं अर्ज देऊन कुठेही काही भ्रष्टाचार सिद्ध होत नाही। आणि प्रत्येक वेळेला पालघरच्या विकासात हे एकटेच फक्त टांग अडवतायत किंवा कामं अडवतायत, तर त्यामागे त्यांचा काय हेतू आहे हा सगळ्या जनतेने जाणावा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।